हॅलो मित्रमैत्रिणींनो, होममेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण शेवग्याची भाजी बनवणार आहोत। शेवग्याच्या शेंगाची हे बघा, याचा शिरा पूर्ण काढून टाकला हे बघा अशा। आणि आता याला वाफ द्यायची म्हणजे उकडून घ्यायचे। आणि त्यासाठी वाटण हिरवी मिरची आहे, 5 ते 6 लसूण पाकळी, 1 चमच जिरं, अद्रक आहे आणि यासमध्ये आपण शेंगदाणे असे भाजून याचं वाटण बनवणार आहोत। हे बघा, आता यामध्ये टाकून मी वाटण बनवणार आहे आणि याला वाफ देणार आहे। वाफेमध्ये थोडं किंचित मीठ आणि थोडी हळद टाकायची आहे उकडाच्या वेळेस। हे बघा, गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा शेंगा। तर यामध्ये थोडं मीठ आणि हळद टाकलेली आहे। तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलं पण तर यामध्ये आपण 1 कलमी टाकायचे आणि तेजपत्ता आणि 1 कांदा आहे बारीक कट केलेला। टेस्टी वाटते याच्याने। वेगळ्या पद्धतीची आपली शेवग्याची भाजी आज बनवणार आहे मी। वेगवेगळ्या पद्धती असते बनवण्याची रेसिपी, तर माझी पद्धत थोडी अशी अलग आहे। आता कांद्याला आपण लाल कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। कांदा छान आपला परतला गेला आहे। हे बघा, आता आपण जे वाटण केलं होतं ना ते टाकायचं आहे यामध्ये आणि याला पण परतून घ्यायचं छान कलर चेंज होईपर्यंत। आणि मी वाटणमध्ये थोडा सांबार पण घेतला होता, तर याला परतून घ्यायचं मिक्स करून असं व्यवस्थित। तसे मी शेवग्याच्या शेंगाचे 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहे, बघून घ्या। पण ते वेगळ्या पद्धतीचं आहे आणि हे वेगळ्या पद्धतीचं, खूप टेस्टी होते पण अशी पण। आता याला तेल सुटेपर्यंत आपलं वाटण परतून घ्यायचं। हे बघा, आपलं वाटण छान परतलं गेलं आणि हलकसं तेल सुटलेलं आहे। तर आता यामध्ये आपण थोडी हळद टाकायची आहे आणि आधी आपण शेवग्याच्या शेंगामध्ये टाकलेली आहे त्यानुसार आता थोडी टाकायची आहे। आणि लाल तिखट आवडीनुसार। याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून याला परतून घ्यायचं आहे। छान सेंट सुटला आहे। आपण शेंगदाणे वगैरे टाकले नाही यामध्ये, शेंगदाणे भाजून टाकायचे, शेंगदाणे थोडे। याला आपण आता परतून घेऊ। वाटण पण छान परतून झालेलं आहे। तर यामध्ये आपण टमाटर टाकायचं एक छोटं बारीक कट करून। आता या टमाटरला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे। गॅस लो ठेवायचा आहे। आणि शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी पण चांगलं असते, नेहमी खात राहायला पाहिजे। आता टमाटरला आपण सॉफ्ट होऊ देऊ। बघू आपण टमाटर सॉफ्ट झालं की नाही। हे बघा, थोडंफार झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण 1 आलू टाकू। बघा, असा आलू स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा। खूप छान सेंट सुटलेला आहे। आणि आता आलूला 1 वाफ काढून घेऊ, कारण आपले शेंगा उकळून आहे, तर 1 वाफ काढून घ्यायची। बघू आपण आलू, बघा छान असं हलकसं तेल सुटलेलं आहे आणि थोडे आलू पण सॉफ्ट झाले आहे। आता आपण शेवग्याच्या शेंगा टाकू। हे बघा, आणि हे पाण्यासहित टाकायचं आहे आपल्याला, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन खूप असते। आता फिरवून घ्यायचं आहे। गावी खूप जास्त शेवग्याची झाडं असते, तर आमच्या घरासमोरच आहे। खूप वेगवेगळ्या पद्धतीनं करून खात असतो आम्ही आणि तुम्हाला दाखवत पण आहे। अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान वाटते। शेंगा आणखी थोड्या पकाच्या आहे, तरी पण खूप छान वाटते। आणि रस्सा तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकू आणि मीठ पण टाकायचं आहे। बघा, तरी सुटत आहे। तर आपण वाटण केलं होतं ते पण
पाणी टाकायचं आहे यामध्ये। तर यामध्ये मी थोडं पाणी वाढवते, म्हणजे आपले आलू पण शिजायचे आहे। बघा खूप सुंदर सेंट सुटलेला आहे। तर आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे। आधी थोडं टाकलं होतं त्यानुसार टाकायचं आहे। आणखी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला शिजू द्यायचं। 5 मिनिट झालेले आहे। तर बघू आपण भाजी शिजली की नाही ते। हे बघा झालेली आहे आपली भाजी, बऱ्यापैकी शिजत आली। आता शेंगा तर आपल्या उकडून आहे, त्या पण झाल्या। आता आलू बघू आपण। हे बघा झालेलं आहे, शिजले आहे। आणि थोडी फार राहिली ते गरम रश्श्यामध्ये सॉफ्ट पडून जाते। तर आपण यामध्ये आता सांबार टाकायचा, गावरानी फुलाचा सांबार। छान सेंट येत आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत। हे बघा रस्सा तर्री आणि खूप सुंदर सेंट येत आहे। ट्राय नक्की करा। झाले, आता गॅस बंद करते।